सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, जी कोण दिलेली आहे? रॉबर्ट विटाकर यांनी. मोलस्का हा रिसेंट राज्यसेवा प्री 23 ला विचारलेला प्रश्न आहे. मोलस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. सिमेट्री जर पाहितली तर बायलॅटरल सिमेट्री आहे. रेस्पिरेशन गिल्स न होते आणि रेस्पिरेटरी पिगमेंट काय आहे? हिमोसायनिन, जो राज्यसेवा प्री 19 ला प्रश्न हेलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. हेलोफायटा आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघू शकता 1 2 3 प्रश्न आणि रिसेंटचे लिहिलेत मी. हे अजून पाठीमागत आहेतच प्रश्न विचारलेले. पिट्युटरी ग्लँडवर आयोगाने आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न विचारला आहे. राज्यसेवा प्री 16, राज्यसेवा प्री 18 आणि राज्यसेवा प्री 22. पिट्युटरी ग्लँडला आपण मास्टर ग्लँड म्हणतो. पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन कुठं आहे? ॲट द बेस ऑफ ब्रेन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की MPSC किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दरवर्षी कोणते टॉपिक्स रिपीट होतात, तर त्याचं उत्तर म्हणजे आजपासून सुरू होणारी आपली 40 टॉपिक्स सिरीज. हे सर्व मोस्ट रिपीटेड आणि हाय प्रोबॅबिलिटी असणारे टॉपिक्स आहेत, ज्याच्यावर MPSC दरवर्षी फोकस करते. ठीक आहे, हे 40 टॉपिक्स वारंवार विचारलेले व पुन्हा विचारले जाण्याची शक्यता असलेले टॉपिक्स आहेत. याला आपण 100 पैकी हाय वेटेज किंवा एक्झाम ओरिएंटेड आणि रिझल्टमध्ये आणणारे टॉपिक्स आहेत असं म्हणू शकतो. बिकॉज हे इतर वर्षानुवर्षे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांची प्रिलिम्स दरवर्षी निघते, मेन्स निघते, इंटरव्ह्यूला असतात, या विद्यार्थ्यांचे हे टॉपिक्स तोंडपाठ असतात, अगदी तोंडपाठ. आणि पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट असणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांची प्री जाण्यामागचं मोठं कारण म्हणजे हे टॉपिक्स आपले तोंडपाठ नसतात व आपण कोणत्या तरी अवघड टॉपिक्सकडे त्याला परफेक्शन आणण्यासाठी प्रयत्न करत असतो व एक्झाममध्ये हे आपले सोपे टॉपिक्स चुकून जातात. ठीक आहे, आणि आपल्याला रिझल्टच्या बाहेर ठेवतात. आपल्याला यावेळेस या चुका सुधारायच्या आहेत. तर चला तर मग या सिरीजला सुरुवात करूया. या सिरीजमध्ये आपण 5 सब्जेक्ट्स म्हणजेच आपलं पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स हे सर्व 5 सब्जेक्ट्स पाहणार आहोत आणि प्रत्येक विषयामधून 8 मुद्दे म्हणजेच जवळपास 5 × 8 केलं तर 40 असे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत, जे मागच्या 2-3 वर्षात वारंवार MPSC कडून रिपीट होत आहेत. यातून एक आयडिया येईल की प्रीसाठी कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, प्रीसाठी कोणते टॉपिक्स करायचे, कोणते सोडायचे व कोणते टॉपिक किती डेप्थपर्यंत करायचे, यावरून हे आपल्याला आयडिया येणार आहे. मी उल्लेख जरी प्रत्येक विषयातून 8 टॉपिक्सचा करत असेल तरी विषयानुसार मी ते वाढवणारही आहे. जसं की आज सायन्स पाहतोय आपण, सायन्स हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येत आहे. आज आपण बायोलॉजी पाहणार आहोत व उद्या आपण फिजिक्स केमिस्ट्री पाहणार आहोत. तर सायन्सची मी एक जवळपास 10 ते 12 मुद्दे टोटल घेणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जो विषय थोडासा डिफिकल्ट आहे त्याचे आपण मुद्दे वाढवणार देखील आहोत. चला आजच्या सायन्स या विषयापासून सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजी या विषयाचे भरपूर टॉपिक्स पाहणार आहोत. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, लक्ष देऊन पहा, वही पेन सोबत घेऊन बसा आणि हे सर्व टॉपिक्स तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये, स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहून काढा, कारण तरच हे टॉपिक्स तुम्हाला पाठ होणार आहे. तुमची एक छोटीशी एक नोटबुक सुद्धा तयार होऊ शकते. ठीक आहे, जर हे सिरीज संपेपर्यंत अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण बायोलॉजीमध्ये इतर देखील कोणते टॉपिक्स तुम्हाला लक्ष देऊन करायचे आहेत ते सांगणार आहे. कोणत्या टॉपिक्सवर किती आत्तापर्यंत आयोगाने प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, जी कोण दिलेली आहे? रॉबर्ट विटाकर यांनी. आणि हे जवळपास मी सगळ्याच गोष्टी ह्या स्टेट बोर्डमधून घेतलेल्या आहेत, स्टेट बोर्ड आणि NCERT मधून, कारण हे आपल्याला एक ऑथेंटिक सोर्सेस आढळतात. आयोग ह्याच्यातून थेट प्रश्न विचारतात आणि दिसते, म्हणून तुम्हाला एक काही अडचण येणार नाही. ज्याला इंग्लिशमधून पाहिजे आहे ते इंग्लिशमधून घेतील आणि जे मराठीतून पाहिजे आहे त्यांना लगेच ट्रान्सलेशन मराठीत देखील अवेलेबल असणार आहे. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन विटाकर यांनी कसं केलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर पहिलं किंगडम आहे मोनेरा. त्याच्यानंतर युकॅरियोट्समध्ये 2 युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे, तर मोनेरा हा प्रोकॅरियोट आहे, प्रोटिस्टा हा युकॅरियोट आहे. हे तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, कारण खालचे आपल्याला लक्षात राहतात, हे 2 कन्फ्यूज होतात. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर बघायचे. मल्टीसेल्युलरमध्ये कोण आहेत? फंगी, प्लांटी, ॲनिमालिया. ठीक आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. आपल्याला आता किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलियाचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याआधी इथं काही फीचर्स दिलेले आहेत. फंगीमध्ये बघा, सेल वॉल प्रेझेंट असते म्हटलेलं आहे.
प्लांटीमध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट असते, पण ॲनिमलियामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. त्यानंतर फंगी हे फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत स्वतः, कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. जे प्लांटी आहेत कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, आणि ॲनिमल तर आपल्याला माहिती आहे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स बघायचं आहे, प्राणी वर्गीकरण. बघा, हे सुद्धा स्टेट बोर्ड मधलंच आहे, वरी इंग्लिश खाली मराठीमध्ये अवेलेबल आहे. बघा, किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलियामध्ये सब किंगडम पहिला कॉर्डेट्स आणि सब किंगडम दुसरा जो आहे, पहिला नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्समध्ये कोणते कोणते फायलम्स सांगितलेले आहेत? प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटिहेल्मिंथस, ॲस्केल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकानोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. हे जर तुम्ही मराठीत पाहितले तर मराठीत थोडेसे हे फार किचकट आहेत, आणि एक्झाममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केले कधी मागचे PYQ पाहितले तर हे थेट हेच मराठीत तुम्हाला लिहून दिलेलं आहे, म्हणजे जसं प्रोटोझोआ अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश शब्दांकडे जास्त प्रेफरन्स ठेवा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे सब किंगडम कॉर्डेट्सकडे. कॉर्डेट्समध्ये फायलम कॉर्डेटा, आणि त्याच्यामध्ये 3 म्हणजे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. तर व्हर्टिब्रेटाचे काही एक्झाम्पल्स आहेत. सब फायलम बघा, क्लास बघा व्हर्टिब्रेटाचा, सायक्लोस्टोमॅटा, पायसेस म्हणजे याच्यात फिश सगळे येतात. त्यानंतर ॲम्फिबिया जे ॲम्फिबियन्स आहेत, त्यानंतर रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स. तर ह्याचे एक्झाम्पल्स जे काही आयोगाने PYQ मध्ये विचारलेले आहेत ते बघा. आता पायसेस म्हणजे आपण जे फिश कॅटेगरी म्हणतो, फिश क्लास म्हणतो, त्याच्यामध्ये कटला, एक्झोसिटस म्हणजे एक फ्लाइंग फिश नावाचं एक मासा आहे. तर हे 2 आयोगानं विचारलेले आहेत PYQ मध्ये. त्याच्यानंतर ॲम्फिबियामध्ये सॅलॅमेंडर, त्याच्यानंतर फ्रॉग म्हणजे उभयचर आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर रेप्टाईल्समध्ये बघा टर्टल, घरियाल, कैमन, लिझार्ड, स्नेक. हे जे काही हिरव्या कलरने मी अंडरलाईन केलेले आहेत हे सर्व आयोगाचे PYQ आहेत. ठीक आहे, आणि जे स्पेसिफिक राज्यसेवा पूर्वचे आहेत ते मी पुढे चालून मेन्शन सुद्धा केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे जे काही आपण नॉन कॉर्डेट्स पाहितलेले आहेत, तर ह्याच्यामधले काही महत्त्वाचे पाहून घेऊया. सगळे पाहणं तर एका व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे, त्याच्यामुळे काही महत्त्वाचे तुम्हाला सांगतो व त्याच्यावर प्रश्न कशा प्रकारे पडतात ते सांगतो, म्हणजे तुम्हाला इतरही अभ्यास करताना सोपं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा बघा ॲनिलिडाची सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल म्हणजे त्याला जर आपण मधोमध असं की कट केलं तर त्याचे 2 भाग होऊ शकतात. ठीक आहे, बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर रेस्पिरेशन आहे क्युटेनियस, आणि रेस्पिरेटरी पिगमेंट आहे क्लोरोक्ल्युरोनिन. हा एक राज्यसेवेचा PYQ आहे. म्हणजे ॲनिलिडामधलं रेस्पिरेटरी पिगमेंट आणि मोलुस्कामधलं रेस्पिरेटरी पिगमेंट हे दोन्ही आयोगाने राज्यसेवा प्री 2019ला विचारलेलं आहे. इथं क्लोरोक्ल्युरोनिन आहे आणि हिमोसायनिन आहे. त्याच्यानंतर ॲनिलिडाचे फीचर्स बघायचे आहेत आपल्याला. पुढं फीचर्स बघा, रिंग लाईक सेगमेंटेशन असतं, बरोबर आहे. ॲनिलिडा आपण अर्थवर्म जर पाहितलं त्याच्या बॉडीवरती असं रिंग लाईक सेगमेंट्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सीटे बघा, सीटे हा लोकोमोटरी ऑर्गन आहे कोणामध्ये? अर्थवर्ममध्ये. त्याच्यानंतर पॅरापोडिया हा लोकोमोटरी ऑर्गन आहे नेरिसमध्ये. त्याचे एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. हे 2 आपण पाहितले, अर्थवर्म, नेरिस, आणि तिसरा आहे लीच. हा नेरिस सुद्धा एका आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं फायलम बघायचं आहे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा हा लार्जेस्ट फायलम आहे, जो आपण इन्सेक्ट फायलम सुद्धा याला म्हणतो. ठीक आहे, याची सुद्धा सिमेट्री बायलॅटरल आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेशन सगळ्या आर्थ्रोपोडामध्ये गिल्स, काहीमध्ये ट्रकिया आणि काहीमध्ये बुक लंग्स ह्याच्या मार्फत रेस्पिरेशन केलं जातं. त्याच्यानंतर फीचर्स जर पाहितले तर त्यांची बॉडीची डिवायडेड असते हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन ह्या 3 भागामध्ये. त्यांचं जे एक्झोस्केलेटन असतं ते चिटिन किंवा कायटिननं बनलेलं असतं. त्याच्यानंतर एक्सक्रिशन करणारा ऑर्गन कोणता आहे ह्याच्या? माल्फिजियन ट्युब्यूल. ठीक आहे, आर्थ्रोपोडामध्ये लक्षात ठेवा एक्सक्रिटरी ऑर्गन कोणता आहे? माल्फिजियन ट्युब्यूल. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडाचे एक्झाम्पल्स जे आपण कीटक पाहतो आजूबाजूला नॉर्मली, कोणते? हनीबी, मधमाशी, हाऊस फ्लाय, मॉस्किटो, इन्सेक्ट्स, त्यानंतर क्रॅब, खेकडा, त्याच्यानंतर स्पायडर, स्कॉर्पियन आणि सेंटिपेड्स. हे सर्व आर्थ्रोपोडाचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर मोलुस्का आपल्याला पाहायचं आहे. हे जिथं ग्रीन अंडरलाईन्स आहेत ना, हे सर्व आयोगाचे PYQ आहेत. हे पुन्हा एकदा मी हायलाईट करू इच्छितो. त्याच्यानंतर मोलुस्का बघा, मोलुस्का हा रिसेंट राज्यसेवा प्री 23ला विचारलेला प्रश्न आहे. मोलुस्का हा 2nd लार्जेस्ट फायलम आहे, आणि सिमेट्री जर पाहितली तर बायलॅटरल सिमेट्री आहे. रेस्पिरेशन
इथं गिल्सनं होतंय आणि रेस्पिरेटरी पिगमेंट काय आहे, हिमोसायनिन, जो राज्यसेवा प्री 19ला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर मोलस्का तुम्ही जर गुगलवरती पिक्चर टाईप करून पाहितलं किंवा कोणत्याही तुमच्या अवेलेबल असलेल्या बुकमध्ये पाहितलं तर मस्क्युलर फूट असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे, मस्क्युलर बॉडी असते ह्या मोलस्काची आणि त्यांचं फूट कसं असतं तर एक मस्क्युलर फूट म्हणतो आपण त्याला. हाच प्रश्न राज्यसेवेत विचारलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावरती जी शेल असते ते कॅल्केरियस शेल असते, कॉन्कोलॉजी, ज्याला आपण म्हणजे ह्या स्टडीला, मोलस्काच्या स्टडीला आपण कॉन्कोलॉजी त्याच्यामुळेच म्हणतो. हा सुद्धा राज्यसेवा प्रीला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर एक्सक्रिशन ऑर्गन कोणता आहे मोलस्काचा, मेटानेफ्रिडिया. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स पाहायचे झाले तर पिला, ज्याला आपण ॲपल स्नेल म्हणतो, त्यानंतर सेपिया, ज्याला आपण कटल फिश म्हणतो, ऑक्टोपस, फोलाज आणि गॅस्ट्रोपोडा. तर हे कटल फिश आणि फोलाज हे राज्यसेवा प्री 17ला विचारलेलं आहे एक्झाम्पल. ठीक आहे, तर राज्यसेवा प्री 23चा काय प्रश्न होता बघा, पहिलं, दुसरं, तिसरं स्टेटमेंट म्हणजे बायलॅटरल, मस्क्युलर फूट आणि सेकंड लार्जेस्ट फायलम, ह्या 3 वरती राज्यसेवा प्री 23ला प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला इतरही फायलम्स तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्वतः चार्ट तयार करा आणि एवढीच जरी माहिती केली तरी सफिशियंट राहू शकतं. म्हणजे सिमेट्री, रेस्पिरेशन, फीचर्स आणि एक्झाम्पल्स एवढ्या बेसिसवरती क्वेश्चन सुटून जातो. पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वनस्पती वर्गीकरण. सगळ्यात पहिल्यांदा हे दोन्ही स्टेट बोर्डच्या इमेजेस आहेत, तुम्ही ट्रान्सलेशन लगेच खाली पाहू शकता. मराठीमध्ये थोडंफार अवघड वाटतं. आता इथं बघा, थॅलोफायटा जशाच तसं दिलेलं आहे, परंतु काही ठिकाणी जसं जिम्नोस्पर्म, अनावृत्ती बीजी. तुमचा कॉल आहे, जो तुम्हाला सोपं वाटतंय ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पाहूया किंगडम प्लांटी. बघा, 2 क्लासिफिकेशन, क्रिप्टोगॅम आणि फेनेरोगॅम. क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री अपुष्प, फेनेरोगॅम म्हणजे बीजपत्री सपुष्प. तर क्रिप्टोगॅममध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. फेनेरोगॅममध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आणि पुन्हा अँजिओस्पर्ममध्ये पुन्हा 2 क्लासिफिकेशन आहे, डायकॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन. डायकॉटिलिडॉन म्हणजे त्याचं एक्झाम्पल म्हटलं तर आपण शेंगदाणा सांगू शकतो, ज्याचे 2 भाग होऊ शकतात. ठीक आहे, आणि मोनोकॉटिलिडॉन म्हणलं तर गहू म्हणू शकतो, ज्याचे 2 भाग होत नाहीत. पुढे चलूया. आता बघा, आपण पहिल्यांदा हे क्लासिफिकेशन बघूया आणि त्याच्यानंतर हे पाहूया. पहिल्यांदा बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, आयोगासाठी खूप महत्त्वाचा एकदम हॉट टॉपिक आहे. तुम्ही बघू शकता 1, 2, 3 प्रश्न आणि रिसेंटचे लिहिलेत मी. हे अजून पाठीमागत आहेतच प्रश्न विचारलेले, रिसेंटमध्येच विचारलेले आहेत. पाहूया. थॅलोफायटामध्ये बघा, हा एक कम्प्लीट ॲक्वॅटिक थॅलोफायटा हे कम्प्लीट ॲक्वॅटिक आहेत. त्याच्यानंतर ऑल्सो नोन ॲज डिव्हिजन ऑफ अल्गी, कारण यामध्ये एक 4 टाईप्सचे अल्गी आपल्याला आढळून येतात. पहिली कोणती आहे, ग्रीन अल्गी, त्याच्यानंतर आहे ब्राऊन अल्गी, त्याच्यानंतर आहे रेड अल्गी आणि झॅन्थोफायसी. ठीक आहे, ग्रीन अल्गीलाच म्हणतात क्लोरोफायसी. त्याचे एक्झाम्पल्स आहेत स्पायरोगायरा, वोल्वॉक्स, चारा आणि क्लॅमिडोमोनास. त्याच्यातलं स्पायरोगायरा आणि क्लॅमिडोमोनास आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर ब्राऊन अल्गीलाच आपण फिओफायसी म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय आहे, सर्गॅसम डिक्टिओटा. त्याच्यानंतर रेड अल्गीला आपण रोडोफायसी म्हणतो, सोपं आहे, रेडवरून आर, रोडोचा आर. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे त्याचं जिलिडियम, ग्रासिलारिया आणि पॉलिसिफोनिया. त्याच्यानंतर शेवटचं आहे झॅन्थोफायसी. तर आपल्याला ग्रुप बीची जी प्रिलिम झाली 2024ची, तिथं मॅच द पेअर्समध्ये आपल्याला विचारलेलं होतं. ग्रीन अल्गी त्याचे एक्झाम्पल्स विचारलेले होते, ब्राऊन अल्गी एक्झाम्पल, रेड अल्गी एक्झाम्पल. ठीक आहे, तर अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही बुकमधून वाचता नाही, अशाच पद्धतीने वाचायचं आहे. त्याच्यानंतर ब्रायोफायटामध्ये बघा, दे डोंट हॅव ट्रू रूट किंवा ट्रू ट्रंक किंवा ट्रू लिव्ज वगैरे त्यांना काही नसतं, पण रूट लाईक रायझॉइड्स हे स्ट्रक्चर असतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे, ते स्वतः ॲटोट्रॉफिक असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ॲम्फिबियस प्लांट्स आहेत. ठीक आहे, ॲम्फिबियन्स म्हणजे दोन्हीकडे, जमीन आणि पाण्यात दोन्हीकडे राहणारे. त्याच्यानंतर रिक्वायर वॉटर फॉर फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर हे तिन्ही रायझॉइड्स, ॲम्फिबियन्स आणि वॉटर फॉर फर्टिलायझेशन, हा ग्रुप सीची जी प्रिलिम झाली होती आपली 2024ची, त्याच्यामध्ये हे तिन्ही स्टेटमेंट्स विचारलेले आहेत ब्रायोफायटाचे रिलेटेड. ठीक आहे, आणि हे जे बी स्टेटमेंट आहे ॲम्फिबियन्सचं, हे राज्यसेवा प्री 24 जे 1 डिसेंबरला झालेली आहे, त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट विचारलेलं होतं की ब्रायोफायटा हे ॲम्फिबियन्स आहेत म्हणून. त्याच्यानंतर ब्रायोफायटाचं क्लासिफिकेशन बघा, ते डिवायडेड इंटू हिपॅटिक्सी, मॉसेस आणि हॉर्नवर्ड्स.
हेपॅटिसला आपण लिव्हरवर्ट सुद्धा म्हणतो, त्याचे एक्झाम्पल बघा रिक्शिया मर्कॅन्शिया. मॉसेसला आपण मस्की सुद्धा म्हणतो, फ्युनेरिया पॉलिट्रिकम. त्यानंतर हॉर्नवर्टचं एक्झाम्पल आहे अँथोसिरोज. इथं हे फ्युनेरिया सुद्धा एक्झाम्पल विचारलेलं आहे. पुढं आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा बघा हे फर्स्ट कम्प्लीट टेरेस्ट्रियल प्लांट आहे आणि फर्स्ट प्लांट्स ऑन अर्थ विथ ऑर्गनाइज सिस्टीम. ह्यांच्यामध्ये प्रॉपर व्हस्क्युलर सिस्टीम डेव्हलप झालेली होती, म्हणजे आपण जे झायलम फ्लोएम म्हणतो, आणि प्रॉपर ट्रू रूट्स, ट्रू ट्रंक आणि ट्रू लिव्स डेव्हलप होणारे फर्स्ट प्लांट्स आहेत जमिनीवरचे. त्याला आपण म्हणतो टेरिडोफायटा. ठीक आहे. महत्त्वाच्या खूप हे 2-3 लाईन्स खूप महत्त्वाच्या आहेत. वस्क्युलर सिस्टीम तर PYQ आहे. ते एक्झाम्पल जर पाहितले तर बघा सिलोटम, सिलॉप्सिडा, सिलांजिनेला, लायकॉप्सिडा, फर्न आपण पाहतो आपल्या लायब्ररीच्या बाहेर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आढळून येतं. त्यानंतर इक्विझेटम, हॉर्सटेल आणि ॲडियंटम. तुम्ही जर ह्या सर्वांचे पिक्चर्स पाहितले, एकदा पिक्चर्स पाहिल्यानंतर तुम्हाला हे नावं लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज पडणार नाही, किंवा पिक्चर पाहिल्या तुम्ही लगेच ओळखू शकता की कोणतं टेरिडोफाईट आहे. ज्याच्यामध्ये हे ट्रू रूट, ट्रंक, लिव्स डेव्हलप आहेत ते टेरिडोफाईट. त्यानंतर ब्रायोफाईटमध्ये तुम्हाला असे रायझॉइड्स लाईक स्ट्रक्चर दिसतील, आणि थायलोफायटामध्ये तुम्हाला एक असं थॅलस दिसेल, थॅलस जे आपण जमिनीवरती म्हणतो उगवलेलं अल्गी टाईप. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे पहिलं झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. प्लांट क्लासिफिकेशन मधलं आपलं शेवटची स्लाइड आहे, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे काय, ज्यांच्या सीड्स ह्या नेकेड असतात, नॉट एनक्लोज्ड इनटू फ्रूट. त्याच्यामुळे त्यांना फ्रूट्स येत नाहीत. ते एक कोन सारखं असं स्ट्रक्चर असतं त्यांच्यावरी. त्याच्यानंतर लिव्हिंग फॉसिल, ह्याचं एक एक्झाम्पल आहे जिंगो बायलोबा. त्याच्यानंतर ह्याचे जर काही एक्झाम्पल्स पाहितले तर टॉलेस्ट ट्री इन द वर्ल्ड, किंवा आपण ह्याला म्हणू शकतो टॉलेस्ट जिम्नोस्पर्म कोणता आहे, सिक्वोया सेम्परव्हिरन्स. एक्झाम्पल पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर जामिया पिग्मिया, स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म. त्याच्यानंतर सायकस आणि पायनस. सायकस आयोगाने विचारलेला आहे, सायकस सुद्धा. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म जर म्हटले तर सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रुट्स, म्हणजे अँजिओस्पर्म्स म्हणजे ज्यांना असे फ्रुट्स येतात आणि फ्रुट्सच्या मधात हे सीड्स कसे असतात, एनक्लोज्ड असतात. त्याच्यानंतर ह्याचे एक्झाम्पल्स आहेत युकॅलिप्टस, ज्याला आपण टॉलेस्ट अँजिओस्पर्म म्हणतो. त्यानंतर वुल्फिया ज्याला आपण स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. आतापर्यंत पाहितलेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अवघड वाटलं असेल, काही प्रश्न पडले असतील मनामध्ये, तर नक्की कमेंटमध्ये विचारा, मी त्याची उत्तरं देईल. आता आपल्याला पाहायचे आहेत ग्लँड्स अँड हॉर्मोन्स, ग्रंथी व संप्रेरके. बघा स्टेट बोर्डमधल्या दोन्ही इमेजेस आहेत. आता आपल्याला लोकेशन्स पहिले आपण पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर एक एक ग्लँड आणि त्याचे फंक्शन्स पाहून घेऊया. ठीक आहे. मी इंग्लिशमधून सांगतो, त्याचबरोबर मराठीत सुद्धा सांगतो. त्याच्यानंतर पहिली बघा हायपोथॅलॅमस, ज्याला मराठीत अधःचेतक म्हणतात. त्याच्यानंतर पिनियल ग्लँड, लोकेशन पाहून घ्यायचं आहे. पिनियल ग्लँड कुठं असते तर इथं लोकेशन आहे, याचं इथं आहे. तृतीय नेत्र ग्रंथी, त्याला आपण मराठीत म्हणतो. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड, ज्याला पियुषिका ग्रंथी म्हणतात. त्यानंतर थायरॉइड ग्लँड, अवटू ग्रंथी. पॅराथायरॉइड ग्लँड, परावटू ग्रंथी. थायमस, यौवनलोपी ग्रंथी. ॲड्रिनल ग्लँड, वृक्कस्थ ग्रंथी. त्याच्यानंतर ओव्हरी आणि टेस्टिस म्हणजे अंडाशय आणि वृषण. ठीक आहे. पुन्हा एकदा लोकेशन सांगतो. हायपोथॅलॅमसचं लोकेशन बघा कुठं आहे. त्यानंतर पिनियल ग्लँडचं लोकेशन बघा कुठं आहे. पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड, त्याच्यावर तिथंच असते पॅराथायरॉइड ग्लँड. ठीक आहे. त्याच्यानंतर थायमस चेस्टच्या रिजनमध्ये. ॲड्रिनल ग्लँड इथं किडनीच्या या भागात असते. त्याच्यानंतर ओव्हरी आणि टेस्टिस. चला आता एक एक आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिले बघा एंडोक्राइन ग्लँड सगळे बघायचे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा हायपोथॅलॅमस अधोचेतक. आठवते का कुठे हायपोथॅलॅमस? बघा लक्षात ठेवा. बघा हायपोथॅलॅमस लोकेशन कुठं आहे, अबाव द पिट्युटरी ग्लँड इन द फोर ब्रेन. त्याच्यानंतर हॉर्मोन्स, सिक्रेट द हॉर्मोन्स विच कंट्रोल्स ॲक्टिव्हिटी ऑफ सिक्रेटरी सेल्स ऑफ पिट्युटरी ग्लँड, म्हणजे पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्यासाठी ज्या काही पेशी नियंत्रण करणाऱ्या ते स्त्राव तयार करणे, त्यांचं हे फंक्शन आहे. त्याच्यानंतर कंट्रोल्स द पिट्युटरी ग्लँड पाहिलं आपण. पुढे जाऊया. बघा पिट्युटरी ग्लँडवर आयोगानं आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न विचारला आहे. राज्यसेवा प्री 16, राज्यसेवा प्री 18 आणि राज्यसेवा प्री 22. पिट्युटरी ग्लँडला आपण मास्टर ग्लँड म्हणतो आणि पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन कुठं आहेत, ॲट द बेस ऑफ ब्रेन. आता बघा पिट्युटरी ग्लँडचे 2 भाग आहेत, एक अँटेरियर पिट्युटरी म्हणजे समोरच्या साईडची आणि एक पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजे मागच्या साईडची.
अँटेरियर पिट्युटरीला आपण ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो, पोस्टेरियरला आपण न्यूरो हायपोफायसिस म्हणतो. आता हे जेवढे काही तुम्हाला ग्रीन अंडरलाईन्स दिसत आहेत हे तिन्ही प्रश्नांमध्ये विचारलेल्या त्या गोष्टी आहेत. बघूया. अँटेरियर पिट्युटरी कोणते कोणते हॉर्मोन सिक्रेट करते. सगळ्यात पहिल्यांदा ग्रोथ हॉर्मोन GH म्हणतो आपण त्याला, त्यानंतर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन ACTH म्हणतो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन TSH म्हणतो, त्यानंतर प्रोलॅक्टिन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ज्याला आपण FSH म्हणतो, ल्युटनायझिंग हॉर्मोन LH, त्यानंतर पोस्टेरियर पिट्युटरी किंवा न्यूरो हायपोफायसिस कोणते हॉर्मोन सिक्रेट करते तो ऑक्सिटोसिन आणि अँटीडायुरेटिक हॉर्मोन ज्याला ऑर नेम आहे व्हॅसोप्रेसिन. ठीक आहे. तर हे लक्षात कसे ठेवायचे, ह्याचे नाव पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवायचे गरजेचं आहे. अँटेरियरवरून A आणि अडिनोवरून A लक्षात ठेवा आणि हे दुसरं तर लक्षात राहील मग वेगळी विसंगत जोडी असलेलं. पोस्टेरियरला न्यूरो हायपोफायसिस. बघा ग्रोथ हॉर्मोनचं फंक्शन काय आहे, स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ बोन्स, नावातच आहे. त्याच्यानंतर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोनचं फंक्शन काय आहे, ॲड्रिनो म्हणजे ॲड्रिनालिन कोणती ग्लँड सिक्रेट करते तर ॲड्रिनलिक ग्लँड, तर स्टिम्युलेट्स ॲड्रिनल ग्लँड नावातच आहे. बघा लक्ष देऊन जर केलं इंग्लिशमधून करण्याचा हा फायदा असतो की ह्या नावातच त्याचा अर्थ लपलेला असतो. त्याच्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजेच स्टिम्युलेट्स थायरॉइड ग्लँड. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन लॅक्टोज आपल्याला माहिती आहे, जर ह्याची फोड केली आपण लॅक्टिन म्हणजेच लॅक्टोज काहीतरी मिल्कशी रिलेटेड आहे, त्यामुळे प्रोलॅक्टिन स्टिम्युलेट्स मिल्क प्रोडक्शन. त्याच्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजेच FSH कंट्रोल्स ग्रोथ ऑफ गोनॅड्स. त्याच्यानंतर ल्युटनायझिंग हॉर्मोन LH कंट्रोल्स मेन्स्ट्रुअल सायकल अँड ओव्ह्युलेशन. ठीक आहे, ल्युटनायझिंग हॉर्मोन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघायचं आहे ऑक्सिटोसिन. आता पोस्टेरियरचे बघू. पोस्टेरियरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिटोसिन ज्याला प्रेग्नन्सी हॉर्मोन सुद्धा म्हणतात. इट कॉन्ट्रॅक्ट्स युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. त्याच्यानंतर अँटीडायरेक्टिव्ह हॉर्मोन किंवा व्हॅसोप्रेसिन म्हणजे काय, रेग्युलेट्स वॉटर लेवल इन बॉडी. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघूया आपण आता थायरॉइड ग्लँड किंवा त्याच्यानंतर दुसरी आहे पॅराथायरॉइड ग्लँड. हे जवळच एकमेकांच्या जवळ असतात. थायरॉइड ग्लँड कुठं असते, अँटेरोलॅटरल साइड्स ऑफ ट्रकिया इन नेक रिजन म्हणजे ट्रकियाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे ती पॅक केलेली असते. आणि पॅराथायरॉइड म्हणजे 4 ग्लँड्स बिहाइंड द थायरॉइड ग्लँड म्हणजे समजा हे थायरॉइड ग्लँड असले तर हे अशी प्रकारे पॅराथायरॉइड ग्लँड त्याच्यावरती असते. बघा थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन हॉर्मोन सिक्रेट करते. ह्याचं फंक्शन जर पाहिलं, थायरॉक्सिन काय करते, कंट्रोल्स ग्रोथ ऑफ बॉडी अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. कॅल्सिटोनिन काय करते, कंट्रोल्स कॅल्शियम मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल इन ब्लड. त्यानंतर पॅराथायरॉइड 4 ग्लँड्स आहेत बिहाइंड थायरॉइड ग्लँड. पॅराथ हॉर्मोन सिक्रेट करतात, कंट्रोल्स मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. ठीक आहे. पुढे जाऊया. आता आपल्याला पॅनक्रियाज बघायचे. पॅनक्रियाज ही ड्युअल ग्लँड आहे म्हणजे एक्झोक्राईन सुद्धा आहे आणि एंडोक्राईन सुद्धा आहे. ठीक आहे. तर एंडोक्राईन पार्ट आपल्याला सध्या बघायचा आहे. एक्झोक्राईन आपण कुठं पाहतो, डायजेशनमध्ये पाहतो. ठीक आहे, तिथं आपण पुढे गेल्यावर पाहू. त्याच्यानंतर पॅनक्रियाज ड्युअल ग्लँड आहे, एक्झोक्राईन एंडोक्राईन दोन्ही फंक्शन्स करते. ह्याच्यामध्ये 4 टाईपच्या सेल असतात. कोणत्या, अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल आणि PP सेल्स किंवा F सेल्स म्हणतो. सगळ्यात जास्त प्रमाणात बघा बीटा सेल्स दिसत आहेत. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कोणत्या प्रमाणात, कोणत्या जास्त प्रमाणात असतात. अल्फा सेल काय सिक्रेट करतात, ग्लुकॅगॉन. बघा फंक्शन लगेच, ग्लुकॅगॉन स्टिम्युलेट्स लिव्हर टू कन्वर्ट ग्लायकोजन इनटू ग्लुकोज म्हणजे ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करायचे. ग्लायकोजन काय आहे, जर तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला आठवत असेल तर बघा, ग्लायकोजन म्हणजे जे काही आपल्या ह्युमन बॉडीमध्ये स्टोर्ड फूड असतं त्याला आपण ग्लायकोजन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये फूड स्टोअर्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. तर ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करण्यासाठी ग्लुकॅगॉन हेल्प करतं. त्याच्यानंतर बीटा सेल्स इन्सुलिन तयार करतात. इन्सुलिन काय करतं, कन्वर्ट्स एक्सेस ब्लड ग्लुकोज इंटू ग्लायकोजन म्हणजे इथं ज्या प्रोसेसमध्ये आपण ग्लायकोजनचं ग्लुकोज केलंय तर इथं उलट आहे, ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन करते, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करते. ठीक आहे. त्याच्यानंतर डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करतं. सोमॅटोस्टॅटिन काय करतं तर कंट्रोल लेवल्स ऑफ इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन म्हणजे वरचे जे दोघं आहेत ह्या दोघांचं लेवल कंट्रोल करण्याचं काम सोमॅटोस्टॅटिन करत आहे. डेल्टा सेल्स सिक्रेट करत आहेत. त्याच्यानंतर PP सेल्स और F सेल्स काय करतात, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड आपण त्याला म्हणू शकतो, जे काय हॉर्मोन सिक्रेट करतात त्याला, आणि हे कंट्रोल्स द मुवमेंट ऑफ इंटेस्टाईन अँड देअर बाय ग्लुकोज ॲब्झॉर्प्शन आणि कंट्रोल्स सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्युसेस. पॅनक्रियास झालेला आहे. पुढे जाऊया. ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँडवर बघा त्याचे लोकेशन ओव्हर द किडनीच्या वरी प्रेझेंट असते ना, हे तर हे लोकेशनवर राज्यसेवा प्री 16ला विचारलेला आहे प्रश्न.
तर कोणतं हार्मोन सिक्रेट करतं? ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन. बघा, कंट्रोल्स बिहेवियर ड्युरिंग क्रायसिस अँड इमोशनल सिच्युएशन आणि स्टिम्युलेट्स हर्ट अँड इट्स कंडक्टिंग टिश्यूज अँड मेटाबॉलिक प्रोसेसेस. म्हणजे एक प्रकारे आपण ह्याला इमर्जन्सी हार्मोन सुद्धा म्हणू शकतो, जे ॲड्रिनालिन रश आपण म्हणतो इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये, तर ह्या ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिनमुळे येतो. त्यानंतर कॉर्टिकोस्टिरॉइड मेंटेन बॅलेन्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम अँड स्टिम्युलेट्स मेटाबॉलिझम. ठीक आहे, पुढे जाऊया. शेवटचे 3 आहेत ओव्हरी, टेस्टिस आणि थायमस. ओव्हरी ऑन आयदर साइड ऑफ युटरस इन वुमन, टेस्टिस इन स्क्रॉटम आणि थायमस इन थोरॅसिक केज नियर द हर्ट. आपण जे हर्टमध्ये पाहिलं होतं चेस्टच्या तिथं थायमस पाहिलं होतं. तर बघा, ओव्हरी काय सिक्रेट करते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन काय काम करतं? तर स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम, म्हणजे ज्याला आपण स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ करतं. त्यानंतर स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स इन वुमन, म्हणजे स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन प्रिपेअर्स द एंडोमेट्रियम फॉर कन्सेप्शन अँड मेंटेन्स द प्रेग्नन्सी, म्हणजे गर्भाशयाच्या अंतःस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे आणि गर्भधारणेस मदत करणे. हे प्रोजेस्टेरॉनचं काम आहे. ठीक आहे, तर हे ओव्हरीमध्ये 2 हार्मोन सिक्रेट होतात. त्याच्यानंतर टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करते आणि स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स लाईक बियर्ड, मस्टॅच, हॉर्स व्हॉइस, म्हणजे जे घोगरा आवाज म्हणतो, आणि हे मेनमध्ये समजा. ठीक आहे, पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास, जसे दाढी, मिशा येणे, आवाजात घुगरेपणा येणे. ठीक आहे, त्याच्यानंतर थायमस ग्लँड थायमोसिन नावाचं हार्मोन सिक्रेट करते. कंट्रोल्स द सेल्स विच गिव्ह राईज टू इम्युनिटी, म्हणजेच प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवते. पुढे जाऊया. आतापर्यंत पाहिलेल्या हॉर्मोन्समध्ये काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, त्यावर मी नक्की उत्तर देईल. छोटे मोठे काही जे काही तुमचे डाऊट्स असतील ते इथल्या इथं क्लिअर होणं गरजेचे आहेत. आता आपल्याला पाहायचे आहेत विटॅमिन्समध्ये. बघा, आपल्याला माहिती आहे की विटॅमिन्स कोणते कोणते आहेत? ए, बी, सी, डी, ई आणि के. आणि तुम्ही वाचताना नक्कीच वाचलेलं असणार आहे की काही वॉटर सोल्युबल असतात, ठीक आहे, आणि काही फॅट सोल्युबल असतात. तर मला खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की ए, बी, सी, डी, ई, के ह्याच्यातल्या वॉटर सोल्युबल कोणत्या आहेत आणि फॅट सोल्युबल कोणत्या आहेत. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा. ज्यांनी बरोबर सांगितलेलं आहे त्याला मी राईट म्हणून वापस कमेंट करेल. त्याच्यानंतर बघा, बी आपण स्पेशल पुढच्या स्लाईडवरती पाहणार आहोत बीचे, कारण बीचं एक बी विटॅमिन कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत. पहिले आपण बाकीचे पाहून घेऊ. विटॅमिन ए बघा, इथं सुद्धा MPSC प्री 23चा प्रश्न आहे. कशावरती विचारलेला आहे? जे काही डिफिशियन्सी होतात विटॅमिन्सना, तर ह्या डिफिशियन्सीनं कोणते डिसिजेस कॉज होतात, तर ते आपल्याला MPSC प्री 23ला विचारलेलं आहे. पाहूया आपण. विटॅमिन ए बघा, हेल्प्स इन, कशामध्ये हेल्प करते विटॅमिन ए? प्रोटेक्ट आईज, स्किन, बोन आणि टीथ हेल्दी ठेवण्यामध्ये मदत करते. सोर्सेस करायची गरज नाही, सोर्सेस आपल्याला जनरली माहीत असतात, ऑप्शनवरून आपण काढू शकतो, त्याच्यामुळे सोर्सेस पाठ करण्याची गरज नाही. हेल्प्स इन म्हणजे कशासाठी गरजेचे आहेत आणि त्यांच्या डिफिशियन्सीनं काय होऊ शकतं, हे 2 गोष्टी करणं महत्त्वाचे आहेत. मी हायलाईट करून दिलेले आहेत, तेवढेच पॉईंट करा. बघा, डिफिशियन्सी नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो, रातांधळेपणा होऊ शकतो. त्याच्यानंतर झिरोडर्मा किंवा आपण त्याला ड्राय स्किन सुद्धा म्हणतो, झिरोडर्मा, इकडे सुद्धा तेच दिलं आहे, झिरोडर्मा, त्वचा कोरडी पडणे. त्याच्यानंतर विटॅमिन सी प्रोटेक्ट्स द बॉडी टिश्यूज, फॉर्मेशन ऑफ कोलॅजन, अ प्रोटीन इसेन्शियल फॉर गम्स, म्हणजे जे काही आपले हिरडे आहेत त्याच्यासाठी हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर डिफिशियन्सीमुळे काय होतं तर स्कर्वी म्हणजे ब्लिडिंग ऑफ गम्स, म्हणजे हिरड्यांमधून रक्तस्राव होणे. ठीक आहे, हा सुद्धा विचारलेला आहे बघा. थायरॉइड मालफंक्शन, त्याच्यानंतर डिले इन हिलिंग ऑफ वुंड्स, हे सगळे त्याच्या डिफिशियन्सीमुळे कॉज होणारे डिसिजेस आहेत. त्याच्यानंतर विटॅमिन डी जवळपास आपल्याला माहीत असते की ॲब्झॉर्ब्स कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. व्हिटॅमिन डी हे बोन्स आणि टीथसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे रिकेट्स, म्हणजे ज्याला आपण मुडदूस म्हणतो, हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे, वाकडे होणे, हे रिकेट्समध्ये होतात. त्यानंतर व्हिटॅमिन ई मेटाबॉलिझम इनसाइड द सेल्स आणि रिप्रोडक्शन, ह्याच्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचं आहे. डिफिशियन्सीमुळे काय होतं बघा, वीक मसल्स, ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन आणि स्किन डिसऑर्डर्स. त्याच्यानंतर व्हिटॅमिन के हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. ठीक आहे,
व्हिटॅमिन के बघा किती महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन के जर डिफिशियन्सी झाली तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर इंजुरी झाल्यानंतर ब्लड क्लॉट होतच नाही, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊन जाते आणि माणूस दगावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून व्हिटॅमिन के सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर पुढं हे बघा पुन्हा एकदा PYQ. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस, सीमुळे डिफिशियन्सी स्कर्वी आणि डीची डिफिशियन्सी रिकेट्स, हे तिन्ही आपल्याला विचारलं आहे MPSC प्री 23ला. पुढे जाऊया. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन त्याचं केमिकल नेम सुद्धा महत्त्वाचं आहे. मी ह्याच्या ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला इथे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथल्या इथेच पाठवणार आहे. त्याचे फंक्शन्स अर्ध्याच्या वर त्या ट्रिक्समध्येच पाठवतील आणि डिफिशियन्सीमुळे काय होणार आहे. ठीक आहे. तर B1 व्हिटॅमिन कोणते कोणते आहेत ते ॲटलिस्ट पहिले पाहून घ्या. म्हणजे व्हिटॅमिन B1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 नाही आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 नाही आहे, 9 आहे आणि 12 आहे. तर एवढे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये येतात. B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. बघा B1 ला आपण असं केलं तर काय होते, टी तयार होते. म्हणून थायामिन हे केमिकल नेम आहे व्हिटॅमिन B1चं. B1 थायामिन. त्यानंतर B2 ला बघा, 2 ला इकडे रेश वडली की हे असं आर तयार होते, तर रायबोफ्लेविन. हे अशाच ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या तुम्हाला जे एक्झाममध्ये आठवणार आहेत. ठीक आहे. हे असं सायंटिफिक नेम, केमिकल नेम पाठ करणं सोपी गोष्ट नाहीये. अशा छोट्या छोट्या ट्रिक्समधून लक्षात ठेवायचं आहे. बघा पुन्हा एकदा, हे 1ला टी केलं, थायमिन. त्याच्यानंतर ह्या 2ला असं उभी रेष वळली की हे आर तयार होतं, रायबोफ्लेविन. ठीक आहे. B3, आता 3 बघा, A, B आणि C. किती नंबरला येते, 3 नंबरला येते ना 3. बघा 1, 2, 3 नंबरला इथं C आहे. B3 निकोटिनामाइड. त्याच्यानंतर B5 वरून आपल्याला लक्षात राहू शकतं, 5 पेंटा. त्याच्यानंतर B6 लिहिताना आपण मधात X येतं, तर इथं सुद्धा पायरिडॉक्सिन मध्ये X आहे. त्याच्यानं हे B7 बघा. याची ट्रिक म्हणजे आपण एक असं जर लक्षात ठेवलं, BI वरून बाई असं लक्षात ठेवू शकतो आपण, बाई, आणि इथं आहे हेअर्स, म्हणजे 7 बाया आणि त्यांचे केसांचं आरोग्य. ठीक आहे. ह्या एका ट्रिक वरून आपण असं लक्षात ठेवू शकतो. 7 बाईवरून असं बाई असं लक्षात ठेवू शकतो आणि हेअर्स. ठीक आहे. 7 बाया आणि त्यांचे केसांचं आरोग्य, B7 असं लक्षात राहील. त्याच्यानंतर B9 म्हणजे फॉलिक ऍसिड. याला काही ट्रिक नाही असं लक्षात ठेवावं लागणार आहे. B12 आपण 12ला मराठीत काय म्हणतो, 12 वरून हे बाला असं लक्षात ठेवता येईल. B12 सायनोकोबालामाइन किंवा सायनोकोबारामाइन असं म्हटलं तरी तुम्हाला ते एक लक्षात राहील. आणि B12 जे आहे ते हे ओनली ॲनिमल सोर्स आहे. ठीक आहे. B12 दुसरा प्लांट सोर्समध्ये भेटत नाही, फक्त हे ॲनिमल सोर्समध्ये भेटतं. तर आपल्याला फंक्शन्स बघायचे आहेत. आता B1 ग्रोथ अँड मेटाबॉलिझममध्ये, आणि डेफिशियन्सी काय आहे, बेरीबेरी. डेफिशियन्सीने बेरीबेरी डिसीज होतो. B2 हे डोळ्यासाठी गरजेचं आहे आणि डिफिशियन्सी जर झाली तर अफेक्ट्स कॉर्निया. त्यानंतर B3 कंट्रोल कोलेस्ट्रॉल, आणि डिफिशियन्सी जर झाली पेलॅग्रा, जे आपण 3D डिसीज म्हणतो. कोणाला माहित आहे का 3D मध्ये कोणते कोणते डिसीज येतात, खाली कमेंटमध्ये नक्की कळवा, मी सांगेल त्याच्यानंतर कोणाचं आन्सर नाही आलं तर. त्याच्यानंतर B5 इथं आहे एन्झाईम फंक्शनिंग. ठीक आहे. आणि बर्निंग फीट डिसीज, फीड नाही इथं, बर्निंग फीट आहे, टी करा, बर्निंग फीट डिसीज. B5 म्हणजे बर्निंग फीट डिसीज, त्याच्या डिफिशियन्सीमुळे होतं. त्याच्यानंतर B6 फंक्शन आहे हिमोपोएसिस, आणि डिफिशियन्सीमुळे स्किन डिसीजेस होतात. B7 आपण पाहितलं, 7 बाया आणि त्यांच्या केसांचं आरोग्य. ठीक आहे. तर B7 फंक्शन ऑफ त्याचं काय, हेल्थ ऑफ हेअर्स. आणि डिफिशियन्सी काय होते, याच्यावरून डिफिशियन्सी सुद्धा लक्षात राहते. हेअर B7 जर गेलं तर हेअर्स जाणार, म्हणजेच ॲलोपेशिया म्हणजे हेअरफॉल, किंवा आपण अजून एक ह्याला बाल्डनेस सुद्धा दुसरं डिफिशियन्सीमुळं होऊ शकतं. बाल्डनेस म्हणजे टक्कल पडणे. त्याच्यानंतर B9 मध्ये बघा, RBC सिंथेसिससाठी महत्त्वाचं आहे आणि डिफिशियन्सी रिड्युसेस द साईज ऑफ RBC. त्यानंतर B12 कोबालामाइन आपण पाहितलं होतं, नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये महत्त्वाचं आहे ते, आणि मेगलोब्लास्टिक ॲनिमिया डिफिशियन्सीमुळे होतं. ठीक आहे. हा राज्यसेवा प्री 23चा PYQ आहे. ॲनिमिया आपल्याला जोड्या लावायला विचारलेलं होतं, B12 आणि ॲनिमियाची जोडी लागत होती. ठीक आहे. अशा प्रकारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स सुद्धा आपण पाहिलेला आहे. आपल्याला या व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजे प्लांट हॉर्मोन्स अँड देअर युजेस पाहायचा आहे, म्हणजे वनस्पती संप्रेरके आणि त्याचे उपयोग. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ऑक्झिन काय करतं, अपायकल डॉमिनन्समध्ये मदत करतं. ऑक्झिन काय करतं, अपायकल डॉमिनन्स. इन्क्रीज लेंथ ऑफ सेल. पार्थिनोकार्पी म्हणजे सीड विदाउट फर्टिलायझेशन.
फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, पार्थिनोकार्पी. त्याच्यानंतर ऑक्झिन, एक सिंथेटिक ऑक्झिन जे आहे तयार केलेलं, जे त्याचं नाव आपण 2,4-D म्हणतो, हे सिंथेटिक ऑक्झिन आहे. ठीक आहे. यूज टू किल डायकॉट वीड्स, म्हणजे जे मोनोकॉट डायकॉट आपण पाहतो तर अशा प्रकारे वीडमध्ये सुद्धा असतं. ठीक आहे. वीड म्हणजे आपले तण, हे तण मारण्यासाठी आपण 2,4-Dचा वापर करतो. हे ऑक्झिन आहे. ठीक आहे. त्यानंतर जिबर्लिन बघायचं आपल्याला. जिबर्लिन बघा कशासाठी यूज होतं, स्टेम इलॉंगेशनसाठी, आणि हे पार्थिनोकार्पी सुद्धा ह्याच्यामध्ये यूज होतं. त्याच्यानंतर सायटोकायनिन. सायटोकायनिन बघा, सायटो सेल डिव्हिजन. ठीक आहे. ह्याचं जर फोड केली आपण, सायटो म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, सायटो म्हणजे सेल असते, तर सेल डिव्हिजनसाठी महत्वाचं आहे सायटोकायनिन. त्याच्यानंतर इथिलिन जर पाहिलं तर बघा, आयोगानं 3 वेळेस आतापर्यंत विचारलेला आहे, इथिलिनवरती प्रश्न आलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा रायपनिंग ऑफ फ्रूट, ब्रेक सीड डॉर्मन्सी आणि प्रोमोट सेनेसन्स, म्हणजे फळं पिकवण्यासाठी आपण पाहतो जी केळी, कच्च्या केळी इथिलिनमध्ये बुडवून ठेवतात. त्याच्यानंतर ब्रेक सीड डॉर्मन्सी, सीडची डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सुद्धा इथिलिनचा वापर होतो. आणि प्रोमोट सेनेसन्स. त्याच्यानंतर ॲब्सिसिक ॲसिड, ABA बघा, इंड्यूस डॉर्मन्सी इंड्यूस करण्यासाठी मदत करते, म्हणून याला स्ट्रेस हॉर्मोन सुद्धा म्हणतात. ग्रोथ इनिबिटरी हॉर्मोन आहे. विल्टिंग ऑफ लीव्ज, म्हणजे ज्या वेळेस स्ट्रेस कंडिशन आहे, ड्रॉट कंडिशन आहे, पाणी नाहीये, त्यावेळेस झाडाची पानं काय होतात तर गळून जातात. तर हे त्याचं एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर ॲब्सिसिक ॲसिड त्याचं कारणीभूत आहे. पुन्हा एकदा मी PYQ सांगून देतो. MPSC प्री 17ला रायपनिंग ऑफ फ्रूट विचारला आहे, आणि ग्रुप बी 2024चा जो प्रिलिम्सचा पेपर आहे त्याला सुद्धा इथिलिन रायपनिंग ऑफ फ्रूट हे विचारले आहे. त्याच्यानंतर MPSC प्री 22ला म्हणजे राज्यसेवा पूर्व 22ला इथिलिन प्रोमोट्स सेनेसन्स हे विचारले आहे. आणि ग्रुप बी मेन्स जी आता 2024ची झालेली आहे, ग्रुप बी ची मेन्स, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ॲब्सिसिक ॲसिड स्ट्रेस हॉर्मोन आहे म्हणून. ठीक आहे. आता मी तुम्हाला बायोलॉजीमध्ये उरलेले जे काही टॉपिक्स आहेत किंवा इतर जे सगळे टॉपिक्स त्याचे PYQ त्याच्यावरती किती प्रमाणात पडले आहेत हे मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. ह्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आहे कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे. ठीक आहे. बघूया. सेल द युनिट ऑफ लाईफ, 3 प्रश्न पडलेले आहेत आतापर्यंत, आणि हे सर्व 2013 ते 2024 मध्ये आलेल्या प्रश्नांची संख्या आहे. ठीक आहे. सेल द युनिट ऑफ लाईफ वरती 3 प्रश्न आहेत. टिश्यू अँड इट्स टाइप्स वरती 4 क्वेश्चन्स आहेत. न्यूट्रिशन वरती 7 आहेत. DNA RNA वरती 4 आहेत. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स वरती 4, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वरती 3, ग्लँड अँड हॉर्मोन वरती 5, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम वरती 3, ब्रीदिंग अँड डिफ्युजन ऑफ गॅसेस वरती 3, डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती 3, एक्सक्रिटरी सिस्टीम वरती 6, ह्युमन स्केलेटल सिस्टीम वरती 5, आणि रिप्रोडक्शन वरती 1 क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे झाले झुलॉजीचे. आता बघूया बॉटनी. बॉटनीमध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, मिनरल न्यूट्रिशन आणि कोऑर्डिनेशन इन प्लांट्स, तर ह्याच्यावरती 29 प्रश्न आहेत. ठीक आहे. ह्याच्यात अजून काही 1-2 टॉपिक्स आहेत, जसं की आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स ज्याला आपण म्हणतो, की फ्लावरची जी पेटल्सची संख्या त्याच्यावरून त्याचे नावं वगैरे दिलेली, असे 1-2 टॉपिक्स आहेत. परंतु हे 29 मधले मेन प्रश्न ह्या 4 टॉपिक्सवरून आहेत. त्यानंतर हायजीनच्या भागामध्ये 2 गोष्टी आपण पाहतो, एक बेसिक कन्सेप्ट पाहतो आपण, आणि डिसिजेस, तर ह्याच्यावरती एकूण 8 प्रश्न, आणि हे सर्व प्रश्न राज्यसेवा पूर्वचे आहेत बरं का. कंबाईनच्या ह्याच्यात मी इन्क्लूड केलेले नाही आहेत, कंबाईनच्या वेळेस नंतर ते पाहूया आपण. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे बायोलॉजीवरती फोकस करायचं आहे. उद्या मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती घेणार आहे लेक्चर. जरी तुम्हाला ह्या टॉपिकपैकी अजून कोणते टॉपिक्स जर उद्याच्या लेक्चरमध्ये पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये मी त्यांना इन्क्लूड करेल. ठीक आहे. आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला टॉपिक्स अजून कव्हर करायचे आहेत, मराठी वाढवायचं आहे किंवा इंग्लिश वाढवायचं आहे किंवा जे चालू आहे ते बरं आहे, हे एक प्रकारे म्हणजे मलाही मोटिवेशन ठरेल. हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि मला गाईडलाईन हे ठरेल की पुढचे लेक्चर्स कशा प्रकारे बनवायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा, आणि तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.